बघा आज एकादशी आहे आणि माझ्या सासूबाई लवकर उठून डोकं धुवून मस्त देवपूजेला लागलेले आहेत। मी पण केली अंघोळ, आत्ताच उठली मी पण, रात्री उशीर आल्यामुळे। पण बघा त्यांची कशी पद्धतशीरपणे निवांत अशी मस्त देवपूजा सुरू आहे। हे बघा आमचे साहेब पण आत्ता उठलेले आहेत, आता ब्रश करत आहेत। हे असं आहे पहा आमचं साधं आणि सुंदर घर। हॉल आहे, बरेचसे काम बाकी आहे, हळूहळू करत आहेत। गावाकडे काही विकत आणायची गरज नसते, पहा कसे लसूण बांधून ठेवलेत पहा। आणि देशी प्युअर असं काही नाही हायब्रिड वगैरे। एक लसणाची कुडी सोडली तर घरभर वास पसरेल, एवढा छान असतो इकडला लसूण। पहा मस्त इथं कांदे पण साठवून ठेवलेले आहेत आमच्या सासूबाईंनी मस्त पसरवून। बघा गावाकडची पद्धत, डोक्यावरती पदर घेतल्याशिवाय कोणतंही काम होत नाही। बघा हे आमचे काय मध्ये मध्ये ओ साईला हो की हो, पहा जुनी परंपरा यांच्याकडूनच आम्हाला शिकायला भेटणाऱ्या गोष्टी म्हणजे तुळशीला सकाळी सकाळी पाणी घालणे, पूजा करणे, हे यांचं डेली रुटीनच असते। आता इथं उंबरट्याची पूजा होत आहे पहा। तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पहा कशी छान तुळस आलेली आहे, पूर्ण अशी मुरमाची जागा आहे पण मस्त तुळस फुलली आहे। तिथे एक जुनीवाली आहे आणि आमच्या सासूबाईंची शेती पाहायची आहे का? हे पहा
कशी भेंडी लावली आहे, आळू लावली आहे. इथं छोटी छोटी मिरच्याची झाडं पण आहेत. आणि इकडे पहा मम्मी, घेवड्याचं आहे ना? हां, हे बघा घेवड्याचा वेल लावलाय. कारल्याचा वेल, हां हां हां, छोटासा आलाय. हां, आणि इथे पहा वांगी, आणि वांग्याला वांगी सुद्धा लागलेली आहेत. हे पहा मस्त वांगी लागलेली आहेत. आणि ही देशी आहेत बरं, ते बाजारातल्या सारखी नाही आहेत बी जास्ती असणारी. याच्यामध्ये बी बिलकुल नसतो आणि खायला खूप सुंदर लागतात वांगी. हे पहा आता झालेली आहे पूर्ण पूजा, आणि किती छान मांडणी केलेली आहे. किती प्रसन्न वाटत आहे. निवांत अशी पूजा केली